नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। या ठिकाणी आपण कॉर्पोरेट अकाउंटचा नवीन चॅप्टर जो चालू केला होता त्याचा एक क्वेश्चन पाहिला, होल्डिंग कंपनी। याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे, प्री ॲक्विजिशन आणि पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट असेल, रिझर्व असेल तर काय करायचं। प्री ॲक्विजिशन म्हणजे काय आणि पोस्ट ॲक्विजिशन म्हणजे काय ती कन्सेप्ट एक लक्षात ठेवा। प्री ॲक्विजिशन म्हणजे काय तर कंपनी परचेस करण्यापूर्वीच्या गोष्टी, कंपनी परचेस करण्याच्या पूर्वीचे जे काही प्रॉफिट रिझर्व असतात त्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतात। उदाहरणामध्ये आता 1 तारखेला कंपनी परचेस केली आहे, 1 तारखेच्या अगोदरचा सर्व काही प्रॉफिट जो आहे त्याला प्री ॲक्विजिशन, ॲक्विजिशन म्हणजे परचेस करणं, प्री ॲक्विजिशन म्हणतात। आणि प्री ॲक्विजिशनचा प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिट असतो। MCQच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, प्री ॲक्विजिशन प्रॉफिट इज कॉल्ड ॲज कॅपिटल प्रॉफिट। आणि प्री ॲक्विजिशन म्हणजे लक्षात आलं की कंपनी परचेस करण्यापूर्वी, म्हणजे कंपनी आपण 1 जानेवारी 2020ला परचेस केली, 1 जानेवारी 2020च्या अगोदरचा सगळा काही जो काही प्रॉफिट आहे त्याला प्री ॲक्विजिशन प्रॉफिट म्हणतात। तर पोस्ट ॲक्विजिशन म्हणजे काय तर आफ्टर परचेसिंग कंपनी, म्हणजे 1 जानेवारी 2020 नंतरचा जो काही प्रॉफिट आहे, नंतरचा, पोस्ट म्हणजे नंतरचा जो काही प्रॉफिट आहे त्याला रेव्हेन्यू प्रॉफिट असं म्हणतात। ओके, तर या दोन कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला आजच्या क्वेश्चनमध्ये पाहायच्या आहेत। या ठिकाणी क्वेश्चन पाहू शकता, द फॉलोइंग ऑफ बॅलन्स शीट प्रिपेअर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड एस लिमिटेड। या ठिकाणी सांगितलं एच लिमिटेडची बॅलन्स शीट दिलेली आहे, शेअर कॅपिटल सांगितलं आहे, 10,000 शेअर्स आहे, 10 रुपयाचा एक, याप्रमाणे किती आहेत 10,000 शेअर्स, 10 रुपयाचा एक, याप्रमाणे 1 लाख, जनरल रिझर्व 50,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000, क्रेडिटर्स 10,000। त्याच्यानंतर मशिनरी सांगितले 95,000, फ्री होल्ड प्रॉपर्टी सांगितले 14,000, दुसऱ्या कंपनीचे शेअर्स परचेस केले 900 शेअर्स परचेस केले, 10 रुपयाचा एक, याप्रमाणे 18,000, स्टॉक आहे, डेटर्स आहे, बँक बॅलन्स आहे। त्याच्यानंतर या कंपनीचे एस लिमिटेडचे काय केले, शेअर परचेस केले आहेत, याच्यामध्ये यांच्याकडे होते 1000 शेअर्स, 1000 पैकी 9,000 यांनी परचेस केले एच लिमिटेडने। रेशो लगेच कॅल्क्युलेट करायचा मनाच्या मनात, 10,000 होते, 10,000 पैकी 9,000 यांनी परचेस केले असतील तर यांच्याकडे किती राहिले, फक्त 100 शेअर्स, 9:1, 9:1 रेशो येईल। त्याच्यानंतर जनरल रिझर्व सांगितलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स सांगितलं आहे, क्रेडिटर्स सांगितलेत। त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट सांगितले, स्टॉक, डेटर्स आणि बँक बॅलन्स सांगितले। ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितले बघा, एच लिमिटेड ॲक्वायर शेअर्स इन एस लिमिटेड सम इयर्स बॅक। काही वर्षापूर्वी एच लिमिटेडनं एस लिमिटेड विकत घेतली, व्हेन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बॅलन्स ऑफ ₹5,000। आणि ज्यावेळेस आपण विकत घेतली होती त्यावेळेस कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती होतं, 5,000 होतं। आज किती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, 31 डिसेंबरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे तर 31 डिसेंबरला या ठिकाणी पाहू शकता 11,000 आहे। पण ज्यावेळेस आपण परचेस केली होती कंपनी त्यावेळेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स किती होतं म्हणून सांगितलं आहे, 5,000 होतं म्हणून सांगितलं आहे। ओके, आणि 11,000 आहे। मला सांगा 5,000 कंपनी परचेस करण्यापूर्वीचा प्रॉफिट आहे, म्हणजे प्री ॲक्विजिशन प्रॉफिट किती आहे 5,000, आणि पोस्ट ॲक्विजिशनचा किती येईल मग 11,000मधून जर 5,000 प्री ॲक्विजिशन असतील, 11,000मधले 5,000 जर प्री ॲक्विजिशन प्रॉफिट असेल तर पोस्ट ॲक्विजिशन किती 6,000 रुपये पोस्ट ॲक्विजिशन। आणि त्यावेळेस जनरल रिझर्व होता का, नव्हता जनरल रिझर्व, पण आता जनरल रिझर्व दिसतोय 4,000 रुपयाचा जनरल रिझर्व आहे। ओके, तर क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते आपण आता लगेच पाहणार आहोत। समजला क्वेश्चन एक्सप्लेनेशन, आता सॉल्व करूया। चला, सगळ्यात अगोदर काय काढायचा, रेशो काढून घ्यायचा। रेशो कसं काढणार तर शेअर्स किती कंपनीने एस लिमिटेडचे परचेस केले, टोटल शेअर्स किती आहेत एस लिमिटेडचे 1,000 शेअर्स आहेत, 1,000 शेअर्स आहेत एस लिमिटेडचे, 1,000 पैकी 900 शेअर्स कोण परचेस केले एच लिमिटेडनं, 1,000मधून जर 900 गेले तर शिल्लक किती राहतात 100 शेअर्स एस लिमिटेडकडे।
मग रेशो काढा, हे 2 कट, हे 2 कट, 9:1 किंवा 1:9 या ठिकाणी मायनॉरिटी आणि मेजॉरिटीचा रेशो आला. मायनॉरिटीमध्ये 1:9 लिहा, मेजॉरिटीमध्ये 1:9 आणि मेजॉरिटीमध्ये 9:1 किंवा 9:10 लिहा. 1:10 करा, इथं पण 1:10, 9:10. रेशो किती आला? 1:9 किंवा 9:1. ओके. मग प्री ॲक्विजिशन आणि पोस्ट ॲक्विजिशन. प्री ॲक्विजिशनमध्ये लिहायचं आहे खर्च, ज्या पद्धतीनं प्रॉफिट सांगितला 5,000 रुपये प्री ॲक्विजिशनचा प्रॉफिट. प्री ॲक्विजिशन याच्यात किती आयटम घेतो बेटा आपण? फक्त 3. पहिला कोणता? शेअर कॅपिटल. दुसरा कोणता? जनरल रिझर्व. जनरल रिझर्वमध्ये 2 गट करा, एक प्री आणि दुसरा पोस्ट. त्याच्यानंतर तिसरा कोणता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे सुद्धा 2 गट करा, प्री ॲक्विजिशन आणि पोस्ट ॲक्विजिशन. ओके. चला, शेअर कॅपिटल किती आहे एस लिमिटेडचं? या ठिकाणी पहा, एस लिमिटेडचं शेअर कॅपिटल. एस लिमिटेडचं शेअर कॅपिटल किती आहे? 10,000. ॲज इट इज टोटलमध्ये लिहा 10,000. या ठिकाणी टोटलमध्ये 10,000. 10,000 वाटून द्या 1:9 मध्ये. याप्रमाणे 10,000 जर वाटून दिलो तुम्ही, 1,000 रुपये आणि 9,000 रुपये येईल. ओके. किती येईल? 1,000 रुपये आणि 9,000 रुपये. लिहा 1,000 आणि 9,000 प्रीमध्ये. पोस्टमध्ये काहीच नाही, नील. ओके. त्याच्यानंतर जनरल रिझर्व सांगितलं आहे. जनरल रिझर्वच्या बाबतीमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये एक गोष्ट सांगितले, ज्यावेळेस कंपनी परचेस केली होती त्यावेळेस जनरल रिझर्व काहीही नव्हता. म्हणजे सगळाच्या सगळा जनरल रिझर्व जो आहे तो पोस्ट ॲक्विजिशनचा आहे. प्री ॲक्विजिशनचा म्हणजे ज्यावेळेस हे बघा वाक्य, व्हेन कंपनी परचेस केली त्यावेळेस देर वॉज नो जनरल रिझर्व. ज्यावेळेस कंपनी परचेस केली होती त्यावेळेस जनरल रिझर्व नावाची गोष्ट एक्झिस्ट करत नव्हती एस लिमिटेडमध्ये. पण आता जनरल रिझर्व दिसते 4,000 रुपये. म्हणजे हा जनरल रिझर्व पूर्णपणे पोस्टचा आहे, आफ्टर कंपनी परचेस केल्यानंतरचा आहे. म्हणून या ठिकाणी 4,000 लिहा, 4,000 जनरल रिझर्व आणि ते वाटून द्या 1:9 यामध्ये. 1:9 मध्ये जर वाटून दिलो तुम्ही तर येऊन जाईल 400 आणि 3,600. 400 मायनॉरिटीमध्ये. प्री ॲक्विजिशनमध्ये काही लिहायचं नाही, डायरेक्टली पोस्टमध्ये 3,600. का मी पोस्टमध्ये लिहिलं? ज्यावेळेस कंपनी परचेस केली होती त्यावेळेस जनरल रिझर्व नील होता, पण आता बॅलन्स शीटमध्ये 4,000 आहे. मग 4,000 आहे म्हणल्यावर प्रीचा आहे का? प्रीचा म्हणजे कधीचा? ज्यावेळेस कंपनी परचेस केली होती त्या अगोदरचा. मग ज्यावेळेस कंपनी परचेस केली होती त्यावेळेस जनरल रिझर्व 0 होता. आता बघितलं तर 4,000 आहे, म्हणजे पोस्टचा पोस्टमध्ये टाकून द्या वाटून. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एस लिमिटेडचं हे पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 11,000. पण खाली काय सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये? व्हेन कंपनी परचेस्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ ₹5,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स किती होतं? 5,000 होतं. म्हणजे आता आहे 11,000. 11,000पैकी प्रीचे आहेत 5,000 आणि पोस्टचे आहेत 6,000 रुपये. ओके. या 11,000चं बायफर्गेशन. प्रीमध्ये लिहा 5,000, पोस्टमध्ये लिहा 6,000. हे वाटून द्या. 5,000 जर आपण वाटले किती येतील? प्रीचे प्रीमध्ये टाका, 9:1 या रेशोमध्ये वाटून द्या. प्रीचे 500 आणि 4,500. प्रीचं प्रीमध्ये इथं येईल 500 आणि प्री ॲक्विजिशन आहे म्हणून 4,500 प्री ॲक्विजिशनला पोस्टमध्ये नील. आणि 6,000 वाटून द्या 600 आणि हे पोस्ट ॲक्विजिशन आहे, पोस्ट आहे म्हणून डायरेक्टली पोस्ट ॲक्विजिशनमध्ये किती? 5,000
400 संपला चार्ट ऑफ कंट्रोल. एवढाच होता चार्ट ऑफ कंट्रोल. याच्यानंतर डायरेक्टली आता कंबाईन बॅलन्स शीट बनवायची. कंबाईन म्हणजे कशी, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची. दोघांची एकत्रितरित्या बॅलन्स शीट काय करायची, या ठिकाणी तयार करायची आहे. वाटलं तर याची जी काय आहे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तुमच्याकडं. कंबाईन बॅलन्स शीट बनवूया आता आपण. ओके, चला. तर सगळ्यात पहिला आयटम कोणता, या एच लिमिटेडचा घ्या. सगळ्यात सुरुवातीचा आयटम एच लिमिटेडचा शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल कुठं असतं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहा शेअर कॅपिटल. किती शेअर्स होते एच लिमिटेडचे, 10,000 एच लिमिटेडचे 10,000 शेअर्स ॲट द रेट 10 रुपये. किती मग 1,00,000 रुपये आउटरला. त्याच्यानंतर पुढं त्यांचं बॅलन्स काय होतं, जनरल रिझर्व होता. जनरल रिझर्व 50,000 ॲज इट इज. जनरल रिझर्व 50,000. अगोदर एचचे आयटम घेतो आपण. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे, 10,000 ॲज इट इज घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. पण इथं पोस्ट ॲक्विजिशनचा प्रॉफिट आहे म्हणून आपण इनरला लिहूया. हे पहा, इथं पोस्ट ॲक्विजिशनचा प्रॉफिट आहे म्हणून आपण इनरला लिहिलो आहे. ओके. त्याच्यानंतर पुढं काय आहे, पुढं पोस्ट ॲक्विजिशनचा प्रॉफिट झाल्यानंतर क्रेडिटर्स आहेत. क्रेडिटर्स दोघांची बेरीज करायचं. एसचे क्रेडिटर 30,000 आणि एचचे क्रेडिटर 30,000 आणि एसचे क्रेडिटर्स आहेत दोघांची टोटल करा 2,000. 32,000 लायबिलिटी साईडला लिहा क्रेडिटर्स म्हणून, थोडीशी जागा सोडून. क्रेडिटर्स 32,000. त्याच्यानंतर पुढे या क्रेडिटर्स झाल्यानंतर काय आहे, क्रेडिटर्स झालं की मग पुन्हा संपलं, काहीच नाही दोघांच्या. मग ॲसेट्सकडे या. फ्री होल्ड प्रॉपर्टी घ्या पहिली ॲसेट एचची. फ्री होल्ड प्रॉपर्टी फिक्स्ड ॲसेट आहे 95,000. त्याच्यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी झाल्यानंतर मशिनरी, दोघांच्या मशिनरीची बेरीज करा. मशिनरी असेल तर नाही, फक्त एचमध्ये आहे, लिहा मशिनरी ॲज इट इज 14,000. मशिनरी झालं. पुढं काय आहे, स्टॉक आहे. दोघांच्या स्टॉकच्या बेरीज, दोघांच्या स्टॉकची बेरीज करा. 30,000 आणि 5,000 35,000. स्टॉक 35,000 मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. 30,000 एचे आणि बीचे 5,000 35,000. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट एची किंवा एचची इन्व्हेस्टमेंट किती आहे, एचमध्ये इन्व्हेस्टमेंट सांगितली आहे का, एचमध्ये इन्व्हेस्टमेंट तर नाही सांगितली. डायरेक्टली एसची इन्व्हेस्टमेंट 2,000ला 2,000 घ्या. त्याच्यानंतर बँक बॅलन्स आहे. दोघांच्या बँक बॅलन्सची टोटल करा. शेवट बँक बॅलन्स कॉमन आयटम बँक बॅलन्स. एचचं बँक बॅलन्स आहे 13,000 आणि एसचं बँक बॅलन्स आहे या ठिकाणी जर पाहिलं तर 10,000 आहे. 13च आहे दोघांचं पण. 13 दोघांची बेरीज करा 26,000 येईल बँक बॅलन्स. त्याच्यानंतर डेटर्स आहेत एचचे. एसचे डेटर्स घ्या ॲज इट इज. डेटर्सची अमाऊंट 20,000 20,000. जे कॉमन आयटम नाहीत ते आता घ्या. डेटर झालं. ओके. नेक्स्ट पुढं काय आहे तर काहीच नाही. आता मग आपण जे काय करतो, मायनॉरिटीचा कॉलम उचलतो. मायनॉरिटीचा कॉलम कुठे लिहितो, आपल्या लायबिलिटी साईडला. मेजॉरिटीचा कॉलम उचलतो आणि कुठे लिहितो, आपल्या ॲसेट साईडला. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पोस्ट ॲक्विजिशनचा जो काही प्रॉफिट असतो तो मेन कंपनीचा, होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट असतो. हा 3,600 आणि 5,400 कंपनी परचेस केल्यानंतरचा प्रॉफिट आहे. म्हणून काय करते होल्डिंग कंपनी, हा पोस्ट ॲक्विजिशनचा प्रॉफिट आणि जनरल रिझर्व त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲड करत असते. म्हणून आपण सुद्धा ॲड करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲड
पोस्ट ॲक्विजिशन रिझर्व. काय म्हणायचं? पोस्ट ॲक्विजिशन रिझर्व ॲड करा. किती आहे पोस्ट ॲक्विजिशन रिझर्व? हे बघा इथं पोस्ट ॲक्विजिशन हा जनरल रिझर्व 3600 या 10,000 मध्ये ॲड करा 3600. त्याच्यानंतर आणखी काय ॲड करायचं? तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पोस्टचा ॲड करायचं 5400 ॲज इट इज ॲड करा. ॲड पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट अँड लॉस किती आहे? 5400. आता टोटल करा तिघांची 10,000 3600 प्लस 5400 19,000 आउटरला. लक्षात आलं? प्रॉफिट कंपनी परचेस केल्यानंतरचा रिझर्व आणि प्रॉफिट आहे म्हणून त्यांचा त्या प्रॉफिटवर हक्क आहे म्हणून ते त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये होल्डिंग कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲड करतात. ओके. आणि शेवटी मायनॉरिटीचा कॉलम उचला ॲज इट इज लायबिलिटी साईडला लिहा मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणून मायनॉरिटी किती 1/10 आहे. जे जे आयटम आहेत ते 1000 400 500 600 सगळेच लिहा मायनॉरिटीमध्ये. शेअर कॅपिटल किती आहे 1000. त्याच्यानंतर प्री ॲक्विजिशन पोस्ट ॲक्विजिशन कोणता रिझर्व आहे? हा रिझर्व 400 पोस्ट ॲक्विजिशनचा रिझर्व आहे. लिहा पोस्ट ॲक्विजिशन रिझर्व 400. त्याच्यानंतर हे 500 काय आहेत? प्री ॲक्विजिशन प्रॉफिट आहे आणि पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट आहे. दोन्ही लिहा. प्री ॲक्विजिशन प्रॉफिट आणि पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट दोघांची बेरीज हे 500 आणि 600 ॲज इट इज 500 आणि 600 तिघांची बेरीज करा येऊन जाईल 2500. ओके. त्याच्यानंतर मेजॉरिटीचा कॉलम उचलायचा. मेजॉरिटीच्या कोणत्या कॉलमची टोटल राहिली आहे? प्रीच्या कॉलमची टोटल ॲज इट इज उचला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला या कॉस्ट ऑफ कंट्रोल 9-10 ब्रॅकेटमध्ये आपण त्यांचे शेअर्स किती रुपयाला परचेस केले होते सगळ्यात वर सांगितलं होतं बघा क्वेश्चनमध्ये या ठिकाणी बघा हे बघा एच लिमिटेडच्या असेट साईडला शेअर्स इन एस लिमिटेड 900 शेअर्स 10 रुपयाचा एक याप्रमाणे 18,000 कॉस्ट आहे. ओके. शेअर्सची कॉस्ट किती आहे? 18,000 आहे म्हणून ॲज इट इज ते 18,000 त्या ठिकाणी मेन्शन करा. परचेस प्राईस ऑफ शेअर्स म्हणून परचेस प्राईस ऑफ शेअर्स किती आहे बेटा? 18,000. याच्यामधून या प्रीच्या कॉलमची टोटल मेजॉरिटीमधली प्रीची कॉलम मायनस करा. लेस फेस व्हॅल्यू 9,000 आणि त्याच्यानंतर काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्री ॲक्विजिशन प्रॉफिट लेस प्री ॲक्विजिशन प्रॉफिट 4,500 वजा करा 18,000मधून या दोन गोष्टी. जे शिल्लक राहतं 4,500 अमाऊंट येईल आणि जे शिल्लक राहिलं त्याला काय म्हणतो आपण? गुडविल असं म्हणतो. काय म्हणतो? गुडविल. ओके. दोन्ही साईड टॅली करा बेटा. 100% जर टॅली झालं तर क्वेश्चन टॅली झाला. बघा बरं टोटल करून लायबिलिटी साईडची मी टोटल जर केली लायबिलिटी साईड 1,50,000 19,000 32,000 आणि 2,500 2,03,500 येऊन जाईल. 2,03,500 आणि इकडची टोटल करा. इकडची सुद्धा 2,03,500च येऊन जाईल. ओके. चला तर या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. धन्यवाद. काय डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा.